प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, गाडी, बंगला, मोठा बँक बॅलन्स आणि लक्झरी लाईफ. पण एक प्रश्न आहे, हे फक्त काही निवडक लोकांचंच का असावं? नाही, हे तुझंही होऊ शकतं. आता डोळे बंद कर, स्वतःला इमॅजिन कर. तू लक्झरी कारमध्ये बसलेला आहेस, तुझ्या बंगल्यासमोर उभा आहे, तुझं बँक बॅलन्स वाढत आहे. हे फक्त इमॅजिनेशन नाही, हीच सुरुवात आहे तुझ्या रियालिटीची. जर खरंच तुम्हाला तुमचं लाईफ चेंज करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे मॅनिफेस्टेशन. नमस्कार, मी आहे प्रियंका आणि तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय याबद्दल जाणून घेणार आहोत. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमच्या थॉट्स, इमोशन्स आणि ॲक्शनच्या मदतीने तुमचं डिझायर लाईफ तयार करणं. तुम्ही जे विचार करता, जे फील करता, तेच हळूहळू तुझं रियालिटी बनतं. स्वप्न बघणं पुरेसं नाही, ते जगण्याची माइंडसेट तयार करावी लागते. कारण जे मनात तयार होतं तेच बाहेर वर्ल्डमध्ये घडतं. मॅनिफेस्टेशन प्रोसेस काय आहे ती स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे क्लिअरिटी. नेमकं काय हवं आहे? फक्त मला पैसे हवेत असं नका म्हणू. किती, कशासाठी, कधीपर्यंत? जितकं क्लिअर तितकं पॉवरफुल. दुसरा मुद्दा म्हणजे व्हिज्युअलायझेशन. डोळ्यासमोर आणा. दररोज 5 ते 10 मिनिट डोळे बंद करा. तुमचं ड्रीम लाईफ इमॅजिन करा. तुमचा बंगला, तुमची कार, तुमचं सक्सेस. तिसरा मुद्दा म्हणजे इमोशन्स. फील करायला शिका. हा सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे. जसं तुम्हाला मिळालंय तसंच आता फील करा. आनंद, कॉन्फिडन्स, ग्रॅटिट्यूड. चौथा मुद्दा म्हणजे बिलीफ. विश्वास ठेवा. स्वतःला सांगा, हे माझ्यासाठी पॉसिबल आहे. जिथे डाऊट असतो तिथे मॅनिफेस्टेशन थांबतं. पाचवा मुद्दा म्हणजे अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःची आपण डेली बोलतो. मी कॅपेबल आहे. माझ्यासाठी अपॉर्च्युनिटीज येत आहेत. मी माझं ड्रीम लाईफ तयार करत आहे. सहावा मुद्दा म्हणजे ॲक्शन, जो की गेम चेंजर आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे बसून वाट पाहणं नाही. तुम्हाला काम करावं लागेल, स्किल्स इम्प्रूव्ह कराव्या लागतील, अपॉर्च्युनिटीज शोधाव्या लागतील, कन्सिस्टंट राहावं लागेल. सातवा मुद्दा म्हणजे लेट्स गो, ट्रस्ट द प्रोसेस. ओव्हर थिंकिंग थांबवा. तुमचं काम, एफर्ट देणं चालू राहू द्या. बाकी प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा. रिअल एक्झाम्पल्स देणार आहेत मी काही तुम्हाला. शाहरुख खान, त्याने आधी स्वतःला स्टार म्हणून पाहिलं होतं, इमॅजिन केलेलं होतं, मग ते रियालिटी बनलं. रणवीर सिंग, ज्याने लहानपणापासून वेगवेगळ्या ॲक्टर्सचे पोस्टर्स त्याच्या रूममध्ये लावले होते आणि स्वतःला तो इमॅजिन करायचा की एक दिवस मी ॲक्टर होईल, म्हणून तो आज सक्सेसफुल ॲक्टर बनला. नीरज चोप्रा, ज्याने मनामध्ये गोल्ड मेडल आधीच जिंकलं होतं म्हणून त्याने ते मैदानात जिंकलं. पॉवर ट्रूथ हेच आहे, हे लोक लकी नव्हते, ते फोकस्ड होते. त्यांनी आधी मनात जिंकलं, मग आयुष्यात. डेली सिम्पल रुटीन ठेवा. दररोज फक्त 5 मिनिट व्हिज्युअलायझेशन करा, 5 मिनिट अफर्मेशन्स करा, एक स्मॉल ॲक्शन घ्या. कन्सिस्टन्सी इक्वल टू रिझल्ट असतं, हे लक्षात घ्या. म्हणून आजपासून फक्त इमॅजिन करणं थांबवा आणि मॅनिफेस्टेशनवर काम करायला सुरुवात करा. ते इमॅजिन करा, फील करा, बिलीव्ह करा आणि ॲक्शन घ्या. विश करणं सोपं आहे, पण बिलीफ प्लस ॲक्शन इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन असतं, हे लक्षात राहू द्या. तुमचं फ्युचर आज तुम्ही काय विचार करता त्यावर ठरतं. धन्यवाद.